नाशिक स्टार न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही भव्य प्रमाणात श्री नवरात्र उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येत आहे। महिलांना त्यांचे मध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवणे हा मुख्य उद्देश आहे। ही 27 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक स्टार न्यूजतर्फे गायन भजन काव्य वाचक आदी कार्यक्रमाचे आयोजन करणे आहे। यामध्ये भजनी मंडळ कवी व गायन स्पर्धेत महिलांना आपला सहभाग नोंदवून आपले आविष्कार दर्शविले। याप्रसंगी नाशिक महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक हिमगौरी अडकेल सह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खास महिलांसाठी राबविण्यात येणारा हा कार्यक्रम आपल्या खास शैलीत काढले। भारती कैलास ठाकूर अंबाबाईवर एक देवीचं गाणं सादर करणार आहे। अंबाबाईची जी आरती आहे ती स्वतः तयार केलेली आहे। वाह क्या बात है। जय देवी जय अंबा माता वससी तू अश्विन शुद्ध। त्याचे शीर्षक आहे देवी माता। प्रतिपदेला घटस्थापना, प्रतिपदेला घटस्थापना, आदि मायेस करू प्रार्थना, आदि मायेस करू प्रार्थना। शक्तिरूपिणी पूजा आरंभ, शक्तिरूपिणी पूजा आरंभ, नवरात्रीचा झाला प्रारंभ। सप्तधान्यांच्या साथीला ज्योती, सप्तधान्यांच्या साथीला ज्योती, काळ्या मातीत पेरले मोती, काळ्या मातीत पेरले मोती। अखंड दीप हा प्रज्वलित, अखंड दीप हा प्रज्वलित, तिमिर नाशी तेजपुंजित, तिमिर नाशी नजरा छेडतात शब्दांनी टोचतात, नजरा छेडतात काना कोपऱ्यातील सावल्या भीती देतात। कायद्याची कडक शिकस्त हवीच आता, कायद्याची कडक शिकस्त हवीच आता, जिच्यामुळे वाईटांचा धरका फुडावा। नारी ही माता, नारीची शक्ती आणि तिच्या सन्मानासाठी नित्य उभं राहूया। तिच्या सुरक्षिततेतूनच समाज बहरतो हा सत्याचा धडा पुन्हा एकदा जगाला शिकवूया। मुलगी घराची आहे शान, मुलगी घराची आहे शान, तिच्यामुळे उजळतो प्राण, तिच्या सुरक्षेत भवितव्य दडले, तिच्या सन्मानानं फुले जीवनदान। आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे, दे बाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे, दे बाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे। आई अंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती, आई अंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती, आई अंबाबाई तुझ्या शेंदुराची मूर्ती, आई अंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती। परिवारात नावलेल्या बापुराच्या जोडियाचा जोगवा दे, दे बाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे, दे बाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे। आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ, आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ, आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ, नाकामध्ये मोती आणि हृदयाचा एकाचा जोड। एक आगळा वेगळा उपक्रम निवडला आहे। महिलांना नवरात्र त्यानंतर येणारी दिवाळी असं जो काही आपला हिंदू परंपरेतला विभाग आहे त्यामध्ये नवरात्रीचा जो सण आहे त्यामध्ये महिलांना विशेष करून सगळ्या जणींकडे घट बसतात, उपवास असतो आणि त्यामुळे जेव्हा आपण भक्तीत तल्लीन होतो त्यावेळेस आपण काय खातोय, किती उपवास करतोय, पाणी पिलंय की नाही याचं आपल्याला भान राहतं आणि एक वेगळी शक्ती निर्माण होते जेणेकरून आपण आपल्या कोणत्याच ह्या बाह्य स्वरूपातल्या कोणत्याच प्रक्रियेला आपण विसरून अगदी अंतर्मनाने देवीची भक्ती करतो आणि त्यावेळेस आपल्या मैत्रिणींची शक्ती देखील आपल्या बरोबर असते। त्यामुळे काही असं वाटतं की देवी आपल्याकडे आली आहे, माहेरवाशीन आहे, गौरी गणपती असतात सगळ्यांकडे आणि एक ती जी विचारांची देवाणघेवाण होते, ही जे भक्तीतली शक्ती आहे आपण असं म्हणतो
आणि आज तुमच्याकडे हे भजनाचा कार्यक्रम आहे, नंतर काही वेगळ्या स्पर्धा ठेवल्या आहेत. त्या निमित्ताने सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते. आणि नक्कीच आत्ता जे काही समाजात घडतंय त्यामध्ये स्त्रीचा वाटा जो आहे तो आधीपासून भारतामध्ये जर पाहिलं तर स्त्री शक्तीची पूजा ही आधीपासून आपण करत आलोय आपल्या संस्कृतीत. आणि ती परंपरा चालू ठेवण्यासाठी, हे विचार मंथन चालू ठेवण्यासाठी एकत्र येणं अतिशय गरजेचं. त्याची सुरुवात आपण गणेश उत्सवाने करतो आणि नंतर मग स्त्री शक्तीचा जागर करतो. आता जर आपण बघितलं की भारतामध्ये, जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एक दुःखाचं सावट आलेलं आहे आणि ह्याच आपण देवीची आराधना करतोय, जेणेकरून देवीची जी शक्ती आहे की ती संहार करू शकते कुठल्याही प्रकारचा. आज आपण आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलंय जे पिंडी ते ब्रह्मांडी, बरोबर. तर आता ब्रह्मांडात जे काय घडतंय, आपण बघतो की कोरोना येऊन गेला, आता पाऊस थांबायला तयार नाही आहे. म्हणजे मे पासून जी सुरुवात झाली, नाशिकचं आधीचं वातावरण तुम्ही आठवाल, तिथे बरेचसे आमच्या ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना जर तुम्ही विचाराल इथे तर त्या सांगतील की नाशिक आधी असं वातावरण होतं. आणि आता जे प्रदूषण झालंय, ध्वनी प्रदूषण असेल नाही तर जागतिक स्तरावर जे प्रदूषण झालंय, त्याने आपलं ब्रह्मांड हे त्याचा इम्बॅलन्स झालेला आहे. आणि तो इम्बॅलन्स आपल्या विचारांमध्ये पण आपल्या नवीन पिढीमध्ये आपल्याला दिसतो की आजकाल जी नवीन पिढी विचार करते, जे संस्कारांमधनं ते आपल्याला शिकवलं गेलं होतं, त्यांना संस्कारावरती ते प्रश्नचिन्ह करतात आणि ते विचारतात की हे का करावं. जिज्ञासा आणि त्याला उत्तर देणं हे दोन्ही पिढींची जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या शास्त्रातनं आपण विद्यार्थ्यांच्या ज्या जिज्ञासेला, प्रश्नांना उत्तर दिली पाहिजे, हा एक मुद्दा ही आपली जबाबदारी आहे. कारण तंत्रज्ञानाकडे जाताना आपण मागे राहिलोय किंवा आपल्या आईला, आपल्या वडिलांना किंवा आपल्या मोठ्यांना यातलं काही कळत नाही, असं बऱ्याच लोकांचा भाव होतो नवीन जनरेशनमध्ये. त्यामुळे आपण अपग्रेड होणं गरजेचं आहे असं मला वाटतं डिजिटल युगामध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीला सोबत घेऊन त्यांच्यामध्ये संस्कार रुजवणं ही पण आपली जबाबदारी, त्यांना त्या संस्काराची जाणीव करून देणं. आणि शेवटी आपण पुढे नागरिक, आपण जर जबाबदार नागरिक झालो तर आपण जबाबदार नागरिक घडवू शकतो. भारतात सगळ्यात यंग देश म्हणून आपण जाणतो स्वतःला. म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये जे पिंडी ते ब्रह्मांडी लिहिलंय, म्हणून आधी जर ब्रह्मांड बदलत असेल, बाह्य रूप बदलत असेल, तर अंतर्रूप पण बदललेलं आहे. म्हणून अंतर्रूपापासून सुरुवात करून बाह्य रूप बदलायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. हा खूप मोठा विचार आहे. आणि सध्या जे वातावरण. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.